पालखी रथाच्या बैलजोडीचं देहूमध्ये जंगी स्वागत झालंय। संत तुकाराम महाराजांच्या 340व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याची जय्यत तयारी झालेली आहे। देहू संस्थानच्या वतीनं पहिल्यांदाच 3 बैलजोड्यांची पालखी सोहळ्यासाठी खरेदी करण्यात आली आहे। पालखी रथाचं सारथ्य करणाऱ्या 3 बैलजोड्यांची अगदी फटाके वाजवून जंगी मिरवणूक काढण्यात आली। देहूच्या मुख्य प्रवेशद्वारापासून भाविक वारकरी दिंडीकर यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात बैलजोड्यांची मिरवणूक काढली। फटाक्यांची आतषबाजी सुद्धा यावेळी करण्यात आली। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सागर जैन आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सागर, ही जी बैलजोडी आहेत त्या आता खरेदी करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांची जंगी मिरवणूक सुद्धा निघालेली आहे असं समजते। काय नेमका यावेळचा उत्साह होता? नक्कीच कृषी या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचा 340वा आषाढी वारी पालखी सोहळा आलेला आहे आणि त्याच पालखी सोहळ्यासाठी पालखी रथाचे ते सारथ्य करणारे जे श्री संत तुकाराम महाराजां संस्थानाने घेतलेले जे 3 बैल जोड्यांनी देहूच्या मुख्य द्वारापासून मुख्य मंदिरासमोर महाद्वार चौकात दरम्यान फटाके वाजवून जंगी मिरवणूक काढण्यात आलेली आहे। त्यांची देहू संस्थानाच्या वतीने यंदा प्रथमच 3 बैलजोड्या ह्या पालखी सोहळ्यातील पालखी रथ ओढण्यासाठी खरेदी करण्यात आल्या आणि तो ऐतिहासिक निर्णय होता। खरं तर त्यातच साताऱ्याहून आणलेली या बैलजोडीची संपूर्ण आरोग्य तपासणी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देखील करण्यात आली। त्यातच देहूच्या मुख्य प्रवेशद्वारापासून भाविक वारकरी दिंडी करांनी टाळ असेल, मृदंग असेल, वीणा असेल अशा गजरामध्ये बैलजोड्यांची मिरवणूक देखील काढली होती। धन्यवाद सागर सगळ्या तपशिलांसाठी। आपण हे दृश्य बघतोय, बैलजोडी जी आहे जी पालखी रथाचं साहित्य करणार आहे त्याची अशी मिरवणूक काढली गेली, सुंदर सजवल्या गेलेल्या या सगळ्या बैलजोड्या आहेत। टाळ मृदुंगाच्या गजरात देहूमध्ये ही जंगी स्वागत करणारी मिरवणूक निघाली होती। पालखी रथाचं सारथ्य या सगळ्या बैलजोड्या करणार आहेत।